देवल पण सुटत नाही. मी कसला कर्माचा हिशोब करताय? आपल्या कर्माचेच हिशोब करतोय आपण, दोघांनी मिळून केलेल्या कर्माचे. काढलं बिल फाडून झालं माझ्या नावाने. तू आता जर मी काय सांगतो ते ऐकून घेणार आहेस? बोला. हे बघ, उलट सुलट कसा हिशोब केला ना तरी अजून 10 लाख रुपये तरी लागतील. उलटी कामं केलं ना की असंच होतं. काय 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 एखादा प्लॅन तयार करताना प्लॅन बी तयार करून ठेवायला नको? ललिता, हे ललिता, तू आता अट्टल गुन्हेगाराची भाषा बोलायला लागलेस? तसलीच कामं केलेत आपण. बंगला बांधायला पैसे घेताना निदान त्या जागी झोपडं तरी बांधायला लागतं. वेळेला ना काहीही उत्तर देता येतात. पण इथे जमीनच नाहीये तुमच्याकडे. आता काय करायचं ते सांगा. ललिता, तू जास्त शहाणपणा शिकू नकोस मला. प्रत्येक वेळेला बॅकअप प्लॅन तयार होता माझा. तुम्ही ऊस मुळापासून खा, वरती चोथाही गिळून टाका. अरे गंडेऱ्या दाखवणार कुठून आम्ही? तुझ्या मोठेपणाच्या हव्यासापायी ना फिकीला लागलोय आपण. स्वानंदी बॅग भरून पैसे आणेल म्हणून प्रत्येक वेळेला गप्प केलंस मला. बोंबला आता. बोंबला असं म्हणून चालणार नाहीये. काय करायचं ते सांगा. लग्नाच्या रात्री आपण जानकी वहिनी आणि निलिमाचे दागिने चोरले होते. नाही, या दागिन्याने मी तुम्हाला हात सुद्धा लावू देणार नाही. मी आधीच सांगून ठेवते तुम्हाला. लक्षात घे ललिता, आता आपण संकटात आहोत. आपण कायमच अडचणीत आणि संकटात असतो तुमच्या कृपेने. आणि कुठलंही संकट आलं की पहिल्यांदा काय करायचं तर मला लंकेची पार्वती करायची. बघा सत्य आहे. ते दागिने अंगावर घालणार असतो स्वतःच्या. ते दागिने मी घालीन नाही तर मोडून नवीन करेन. मी काहीही करेन पण तुमच्या हातात ते मी देणार नाही. मी आधीच सांगून ठेवते तुम्हाला. काय कर? काय आहे? दूध. साखर घातलेस ना. दूध गोड असल्याशिवाय डोक्यातले विचार जात नाहीत आणि झोप तर त्याहून येत नाही मला. 4 चमचे घातले. अख्खा डबा हो त्याच्यात. नको, 4 चमचे पुरे. उगाच आधी विषय काढ. आता गोड दूध पिऊन पेंगायला लागेल तेव्हा वधवून घेतो हिच्याकडनं. ललिता, डोकं जरा शांत ठेव. दूध पिऊन घे. बळतं दूध. मस्त होतं. बाबा दादा, तुम्हाला ताईने सांगितलं ना मला ना झोपताना दूध लागतच लागतं. तुमच्याकडचं दूध किती गोड असतं ना. माझी आई तर ना दुधात साखर टाकतच नाही. काय झालं? असं कुणाच्याही खोलीत शिरून दूध पिऊन टाकायचं असतं का? हो, माझा काका म्हणूनच तर मला बोका म्हणतो. करेक्ट नाव ठेवलंय तुझं. ललिता, अगं कशाला उगीच चिडचिड करतेस? लहान आहे ती, चिमुरडी आहे. त्यातून आपल्या स्वानंदीची धाकटी बहीण आहे. बाळू आणेल ना त्यासाठी दुसरं दूध. जा बाळू, साखर आणि जायफळी घाल. जा घेऊन ये दूध. जा. पेट्रोल पंपासारखा उभा काय? जा की. दूध संपलंय. संपलंय म्हणजे? कब्बर सुद्धा दूध नाहीये घरात? नाही. वा, आता सगळेजण झोपा शांतपणे. मी भूतासारखी फिरत राहते घरभर. जा झोपा. जा जा जा. अरे ललिता, कशाला त्या लहान मुलीवर चिडचिड करतेस? तुम्हाला काय कळतंय? पडल्यानंतर 5व्या मिनिटाला घोरायला लागता तुम्ही. मी काय करू? मला नाहीये झोप. गेम पण सुटत नाहीये. द्या सोडवा द्या.